सहभागी होत आहेत। आशा खरे मॅडम, लता तायडे मॅडम, सुनीता चित्ते मॅडम यामध्ये सहभागी आहेत। कुसुम हिवाळे मॅडम, रुपाली वानकडे मॅडम, मोरे मॅडम आणि वैशाली गवई मॅडम, आणि त्यांच्यामध्ये एक बाल कलाकार आहे स्वराज। आपण दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो। ढगाआड उडणाऱ्या गरुडाला पण हेवा वाटला पाहिजे। कोकिळेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधाने, सूर्याच्या कोमल किरणांनी 22 जुलै 1919 साली देवळाली प्रवरा येथे जन्म झाला। अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात फिरताना सावलीची गरज असते। टिकट्याचं छत्र हरवलेल्या मुलाला मात्र चांगल्या माणसांची गरज असते। स्वप्न मोठं पहा, कारण स्वप्नांचीच सुरुवात यशाकडे नेते। यश मिळवण्यासाठी धाडस लागते, वाट पाहायला संयम लागतो। आपल्याला संबोधित करतात महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री। दादा, आम्ही गणितात त्रिकोण शिकलो, काटकोण शिकलो, चौकोन शिकलो, पण दृष्टिकोन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन दादा आम्हाला तुमच्या रूपाने पाहायला मिळाला। तो महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन। आदरणीय अजित दादा आपल्याशी बोलतायत, हात वरती, जोरदार टाळी आदरणीय अजित दादांसाठी। मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले, खुमखुमी आली। हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतर कर साबित करे। आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे। माणसाला माणूस जोडत गेला पाहिजे। विजय तुमच्यासाठी त्याच वेळी शक्य आहे जेव्हा तुम्ही त्यासाठी कार्य कराल। इतिहास त्याला कसा आठवेल माहित नाही, पण महाराष्ट्राने त्याला नेहमी वादळात सुद्धा हसत उभा असलेला एक योद्धा म्हणून पाहिलं। महाराष्ट्राचं कल्याण हे त्याचं ध्येय नव्हतं, ही त्याची सवय होती, अगदी श्वास घेण्यासारखी नैसर्गिक। काही जण लोकप्रिय होण्यासाठी गोड बोलतात, त्यांनी मात्र खरं बोलूनही लोकांच्या मनात घर केलं। दादा हे नाव सगळेच घेतात ओठांवर, पण त्या शब्दाचं वजन काही खांद्यांनाच पेलवतं, आणि तो खांदा कधीच झुकला नाही, कधीच थकला नाही। शेवटपर्यंत काम करत राहणं हीच त्यांची ओळख, आणि शांतपणे निघून जाणं हीच त्यांची उंची होती। महाराष्ट्राच्या हितासाठी झटणारा, लोकांचं भलं करणारा, कामाचा माणूस। तुमच्या कार्यात प्रेम आणि विश्वास असावा, त्यातच यश आहे। आली 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 लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। रूप आलं खुलून, नव्या आयुष्यासाठी आशीर्वाद भरभरून। तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं। आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे। चेहरा होता सदैव हसरा, सर्वांना होते अतिप्रिय, दिले नाही दुःख कुणाला, सुख मात्र दिले सर्वांना। आठवण येते क्षणाक्षणाला, सोडून गेलात अर्ध्यावरती लाभेल का, अशी दिव्य मूर्ती नव्याने आम्हाला। न भूतो न भविष्यती अशी तुमची कीर्ती। गहिवरलेल्या मनाने दाटलेल्या हुंदक्याने कामाचा माणूस असलेल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना या शॅडो ॲक्टच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने ही श्रद्धांजली या ठिकाणी दिली आहे. अत्यंत दुर्दैवी अशा प्रसंगाला आपल्या सर्वांना आपल्या राज्याला सामोरं जावं, चिरच शांती लाभो. यानंतर मी पुढच्या सादरीकरणासाठी पंचायत समिती मोताळा दिनेश कापुरे सर आणि प्रमोद गायकवाड सर असतील, त्यांनी कृपया स्टेजवरती यावं.